महत्वाचे विषय आसा तो फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन हांच्यांनी जे पत्र केलां टू द प्रायम मिनिस्टर आणि टू द युनियन हेल्थ मिनिस्टर, जे वेगवेगळ्या ऑथॉरिटीजांक तांच्यांनी केला, तातूंत तांच्यांनी एक अशें म्हणलां की एक्शन शुड बी टेकन ऑन दीस मिनिस्टर विदिन 72 hours. 72 म्हणजे 3 दिसां भितर ताजेर जर काय तुम्ही एक्शन घेतले ना जाल्यार एंटायर ते इंडिया, ऑल ओव्हर इंडिया ते जे मेडिकल फेटर्निटी आसा दे वील गो ऑन स्ट्रायक, विच वील म्हणजे इश्यू कितलो सिरियस आसा आणि कितलो महत्वाचो आसा हे जाणून घेयात. मुख्यमंत्र्यान हाजेर विचार करपाक जाय. मुख्यमंत्री ह्या नात्यान तुवें हाजेर एक्शन घेवपाक जाय आणि इमिजिएटली तूं एक्शन घेतलो, कारण भारतीय जनता पार्टी खंय पार्टी विथ डिफरन्स म्हणटाले. वी हॅव आमचे कडेन जे शिस्त आसा, आमचे कडेन उलयता आसतना पूण तुमची शिस्त, तुमची वागणूक सगळ्या लोकांनी पळयल्ली आसा. सगळे लोक आता जाणा की भारतीय जनता पार्टी खंयच्या लेवलाचेर पावल्या. तेन्ना मुख्यमंत्र्याक ती बीजेपी थंय आसूं, पण तुम्ही इमिजिएटली एक्शन जे आसा त्या मंत्र्याचेर घेवची. थँक्यू. कितें प्रश्न आसा जाल्यार विचारचे. विश्वजिताची वागणूक आसा पळय, ती वागणूक कित्याक जावपाची? ती वागणूक जी आसा विश्वजिताची ती एकंदरीत तुमकां सांगलें न्ही, म्हणजे सत्तेचो माज. दुसरे वदळूच मेन्शन केला की ताका एक ते मुख्यमंत्री जावपाचो एक ताका तो एक हे आसा, सो ताका लागून तो दाखोवन दिवपाक सोदता, तो दाखोवन दिवंक सोदता. जेन्ना अशी एक्शन घेता की पब्लिकाच्या दोळ्यान तो दाखोवन दिवंक सोदता, पळय हांव अशी एक्शन घेवंक शकता, हांगा अमक्यान सॅक केले, थंय तमक्यान सॅक केले. सो हे सॅक करून तो दाखोवंक लोकांच्या दृश्टीन अशें दाखोवंक सोदता की आय एम अ डिसिजन मेकर. सो दिस इज डॉक्टर इज 100% रायट. कितें जालें? ना तसो विषय तसो ना. डॉक्टर 100% रायट असो विषय ना. तुम्ही म्हाका एक सांगात, मनशाक एक आत्मसन्मान म्हण आसता. सीएमओ लेवलाचो मनीस जाणे 22 वर्सां मेडिकल फेटर्निटीन सर्व्हिस दिल्या, त्या मनशाक हो पब्लिकली हो मनीस बऱ्या संस्कारांतलो, बऱ्या घराण्यांतलो, राजघराण्यांतलो मनीस पब्लिकली ह्युमिलिएट करता. युअर ब्लडी इगो, किक हिम आउट ऑफ हियर, हे शब्द वापरपाचे. आर यू सपोर्टिंग इट? एनीबडी हियर इज सपोर्टिंग दिस लँग्वेज? You are not authorized to speak on it. You get out from here. Can this language be used by a minister to a gazetted officer? Should we tolerate this? Learn to shut up when I am talking to you. What is bhasha? Are you justifying it? Will anybody justify this language? I will suspend you for next 2 years. And as long as my tenure is there, arrogance mare. Who are you? तुम पावणे मरे, लोकांनी इलेक्ट करून दिल्ले. आणि तुमकां सांगता, जर आमी एज अ लोक, आमी अशे एक सामान्य मनीस जर त्या मिनिस्टरा कडेन अशें उलयल्ले, आमचे अजून एफआयआर जावचे नासले, आमी भितर पडचे नासले, म्हणजे तांकांच कितें करी तो सर्व तो तांकांच रायट आसा. आमी जर अशें जर उलयल्ले, म्हाका दिसता 2-3 वर्सां पयलीं मडगांवचो एक इश्यू जाल्लो, ती कोण तरी बायल तेचे कडेन उलयतालो, तो तेचे कडेन कसो उलयतालो तो पळय. आमकां उलोवपाक रायट ना आनी त्या डॉक्टराचें चुकलां जाय, पण दिस इज ही पद्दत न्हू. तो जो व्हिडिओ काडटा पळय, व्हिडिओ सर्क्युलेट करता, ऑन वॉट बेसीस तो कितें हें करपाक जस्टिफाय दिवपाक सोदतालो? तेचे फॅमिलीन जे बापूय आनी पूत झगडटात पळय घरांत, कुत्री सुणी माजरा कशी, तो कित्याक हें करना? तो पब्लीक कर म्हूण सांग. आमकांय मातशी उर्बा मेळटली, आमी आमच्या बापाय कडेन मागीर तशें झगडपाक उर्बा मेळटली. तेणें ते पब्लीक करपाचें. इन शॉर्ट, वी आर नॉट गोईंग इन टू हिज पर्सनल लायफ. पूण पब्लीक डोमेनान एका जबाबदार डॉक्टरा कडेन जी भाशा ताणें वापरली, त्या भाशेचो हांव न्ही, एखादो शाळेन वचणारो भुरगो सुद्दां निशेध करतलो. दिस लँग्वेज इज नॉट टॉलरेबल. आणि अपील करता जशें हाणें सांगलां तशें की गोंयकारांनी उठचें, कारण हे जर आमी अलाव केलें हे अशेंच चालू उरतलें. आनी कितें आसा? तुमी कितें मागता? तुमचो कितें डिमांड आसा? ही शुड बी सॅक्ड. ही शुड बी अप्लायड. पळय, हांव ताका म्हजे समोर उबो करात, हांवें समज ताचेर 2 मारलीं
आणि नेक्स्ट मिनिट आय अपोलोजाइज. इज इट टॉलरेबल? इज इट एक्सेप्टेबल? तो रावतलो की तो वगैरे रावतलो. फाल्यां तुमचोच कोणाचो इन्सल्ट जालो आनी एपोलॉजी मागली, तुम्ही वगैरे रावतले? रावचे ना न्ही. सेम. म्हाका नो दिसता अपॉलॉजी हियर. यू शुड बी सॅक्ड. दिस इज आवर डिमांड. म्हाका दिसता की जाणा तो ते नायक म्हणून एक पिक्चर आशिल्लें अनिल कपुराचें, ते पळोवन कदाचित तो इन्स्पायर जावन तो ते कॅमेरा घेवन भायर सरला. म्हणजे एका हातून तो डिसिजनां घेवन उडोवपाचें अशें तो त्या तकलेन आयला आसतलो कदाचित. म्हणजे ही इज इन्स्पायर्ड बाय अनिल कपूर्स मुवी नायक अशें दिसता. कसलें काम करतलें सिस्टम आहा तेका न्हू. सिस्टमाच्या अगेन्स्ट वचून करूंक शकना. तेका सगळ्यांक वॉर्म वेलकम. सगळ्यांक नमस्कार. आयची ही प्रेस कॉन्फरन्स ऑफपाचें प्रामुख्यान कारण म्हटल्यार जीएमसीन जी घटना घडली, त्या हेल्थ मिनिस्टरान दोतोराक ज्या रितीन एब्यूज केलो, इन्सल्ट केलो, हे निंदनीय आसा. म्हणून आमी एक्टिव्ह अलर्ट सिटीजन्स ऑफ गोवा ह्या बॅनराचेर ही आज आमी प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. काल जी गोष्ट घडली ती इतली दुर्दैवी गोष्ट. आयच्या ह्या कलियुगान जर देवाचें दर्शन जर घेवपाचें आसत जाल्यार दोतोरच हे दर्शन दिवं शकता. ही आय कन्सिडर डॉक्टर्स आर लायक गॉड आणि हे आमी ज्वलंत उदाहरण कोविड टायमाचेर पळयल्लें आसा. काल ज्या रितीन त्या दोतोराक इन्सल्ट केलो ह्या हेल्थ मिनिस्टरान, म्हाका अशें दिसता की त्याचो मेंटल इम्बॅलन्स जाल्लो आसा. कित्याक ताका चीफ मिनिस्टर जावपाची खूब इच्छा आसा आणि म्हाका दिसता बीजेपी पार्टी ताका सीएम करिना म्हणून हो तकलेन सुटला. The way he acted, the way he abused that 21 years in practice Dr. CMO, हे आम्ही कशेंच एक्सेप्ट करपाक तयार ना. गोवा मेडिकल कॉलेज जीएमसी जी आम्ही आज म्हणटा ती सर्वसामान्य मनशाचे आज जगपाचें साधन जाल्लें आसा. विश्वजीत राणेन टीसीपीन कितले घोटाळे केले अख्ख्या गोंयच्या जनतेक खबर आसा. ताका जीएमसीची पर्वा ना. ही डजंट हॅव एनी रिस्पेक्ट फॉर गोवा मेडिकल कॉलेज. कित्याक तो त्याचे आवय बापूय सगळी प्रायव्हेट हॉस्पिटलांनी वचून आपले उपचार करतात. ते करचे, वी हॅव नो इश्यूज, बट इक्वली ही शूड रिस्पेक्ट डॉक्टर्स ऑफ गोवा मेडिकल कॉलेज. म्हाका आज एक उतरां याद जाता गिरीशभाई चोडणकराची. तेणे एका प्रेस कॉन्फरन्सान म्हटलेलें, हो विश्वजीत राणे आपल्या बापायचोच जालो ना, हो गोंयकारांचो कसो जातलो. आणि हे काल सारखे दिसून आयले की हो एका कोणाची किंमत ना आणि याच्या माथ्याक आज पावर सामकी बसल्या. ही इज ऑल आउट टू सेल गोवा इन होलसेल, नॉट इवन MRP, होलसेल. आणि टीसीपीची जी दुर्दशा ह्या मिनिस्टरान केल्या ती आम्ही पळयल्ली आसा. आणि हो सायको मिनिस्टर अशें कित्याक दिसता. राजेश नायक जो चीफ काउंटर आशिल्लो ताका तेणी इतलो वापरलो, सगळे इलिगल कन्वर्शनां बी करपाक वापरलो आणि लास्ट दिसा तिची 4 वरां उरिल्ली रिटायरमेंटाची ताका सस्पेंड केलो. दिस मॅन नीड्स टू बी ट्रिटेड विथ अ गुड सायकॅट्रिस्ट. हांव चड तुमचो वेळ घेना. आय रिक्वेस्ट अवर सिनियर लिडर प्रदीप नायक तांकां 2 शब्द तुमकां सांगता. हे सरकार जे आसा हे सरकार खंय 3 तत्वांचेर चलता. अंत्योदय तत्व, ग्रामोदय तत्व आणि सर्वोदय तत्व असो आमचो मुख्यमंत्री जो आहा प्रमोद सावंत हो प्रत्येक भाशणांत सांगता. ताणें आतां ऍड करपाक जाय सर्वोदय जातकच गुंडोदय एक ताणें आतां ऍड करपाक जाय त्या हाका. कित्याक जेन्ना सर्वांचो उदय जातलो पळय ते हे सरकार जे आसा हे गुंडांचो उदय करता काय म्हणून. आणि हे गुंड जे आसा हे ताच्या मंत्रिमंडळान बशिल्ले आसात. ह्या सरकाराची आनी सरकारान आशिल्ल्या मंत्र्यांची आनी आमदारांची गुंडागर्दी आमी पळयल्ली आसा. आणि ही गुंडागर्दी जी आसा आमदारांची आनी ह्या मंत्र्यांची खूपच वाडत चालली आसा. म्हणजे वाडतच आसा हें प्रकरण. एकटो म्हणटा, एकटो डायरेक्टराक धमकी दिता की तुका उबो कापतलो म्हणून, याद आसतली सगळ्यांक. दुसरो सेल्फ डिक्लेअर गुंड म्हणटा मुरगांवचो. एकटो म्हणटा तुजो गळोच धरतलो. ही आमची प्रवृत्ती काय म्हणून. हे गोंयकारांचे जे शांत गोंय, जे विचार करणारे आमचे लोक असतात, सुशिक्षित लोक म्हणतात. रिसेंटली मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की आमचे गोवा खंय 100% सुशिक्षित. आणि ही जर वृत्ती पळयली या आमदारांची आणि मंत्र्यांची जाल्यार दिसता तुमकां की आम्ही सुशिक्षित आसा काय म्हणून. मुख्यमंत्र्यान सुद्धा स्टेटमेंट करता आसतना जबाबदारीन करचो. कारण तुवें जे तुज्या मंत्रिमंडळान जे दवरल्यात ते गुंड पोसल्यात पळय, जे काल गुंडागर्दी ताणें दाखयली आपली एका हातून वचून आमच्या जीएमसीन वचून,
ताचे तुवें कितें केलें? हाज्या पयलीं ज्यो गुंडागर्दी जांच्यांनी केल्यात ताचे तुवें कितें केलें? रिझल्ट इज झिरो. This shows basically the attitude, the arrogance and the ego of this minister, the high profile minister जो आसा वो विश्वजीत राणे. प्लस ह्या एकंदरीत जर पळयलें जाल्यार ह्या सरकाराची एकंदरीत जर एरोगन्स जर पळयत जाल्यार हे दिसून येता. कारण प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदार उठसूट दादागिरीचेर येता, उठसूट गुंडागर्दीचेर येता आणि स्वता म्हणूनय मोकळे जाता इन फ्रंट ऑफ द मिडिया. हे आम्ही म्हणिना, हे तेच म्हणटात. एका आमदारान तर सरळ म्हणला न्ही आपूण गुंड म्हणून. एव्हरी टाइम जर तुम्ही लक्षात घेत, पिरियोडच्या आमदारान गोविंद गावडेन कोणाक तरी म्हणिल्लो तो कापतलो म्हणून. अगेन अ डायरेक्टर ऑफ वन डिपार्टमेंट. दुसरे ताणे कोणाक हाणे कोण तो संकल्प आमोणकर मुरगांवचो जो आमदार आसा ताणे काशीनाथ शेट्याक धमकी दिल्ली. अगेन गव्हर्नमेंट सर्वंट. कालूय जे केला, जे डॉक्टर रुद्रेश हांकां जे अपशब्द वापरले, अशोभनीय निंदनीय शब्द वापरल्या, हे सगळे शब्द जे आसा हे कोणाचेर अगेन द ऑफिसर्स ऑफ द गव्हर्नमेंट. आणि हे सगळे कोणाच्या अंडर येता? एकंदरीत मुख्यमंत्र्याच्या अंडर येता. मुख्यमंत्र्यान कितें केलें? 24 तास जावन गेले मरे. व्हॉट इज युअर एक्शन? एक्शन तुवें एकच घेतली की ताका सस्पेन्शन जावचें ना म्हणजे जालें, म्हणजे सोंपलें. ताका मान मर्यादा ना, म्हणजे कोणी फाल्यां उठतलो आनी कोणी कोणाक गाळी मारतलो आणि तूं ताका फक्त थंय लेचे पेचे करून थंय उडयतलो. नो, वी वील नॉट टॉलरेट दिस. यू हॅव टू टेक एक्शन अगेन्स्ट हिम. तुका एक्शन घेवची पडटली अगेन्स्ट विश्वजीत राणे. सेक हिम रायट अवे. ताका आतांच तूं मंत्रिमंडळांतल्यान काडून उडय. ताका ते शो कॉज नोटीस आनी कितें तें मागीर पळोवया. तूं जर एक्ट करतलो जाल्यार इमिजिएटली एक्ट कर, नाल्यार तुजे फाटले गुळमुळीत आनी मुळमुळीत तुजे जे डिसिजन आसा ते आमी पळयल्ले आसा. हाका जेन्ना डॉक्टर रुद्रेशाचेर जेन्ना तुम्ही ताका सॅक करचे ना म्हणटा आनी ताजी इन्क्वायरी चालू दवरतले अशें म्हणटा, जाल्यार आमचो डिमांड आसा की विश्वजीत राण्याचेर सुद्धा सगळी इन्क्वायरी जावची आणि ती इन्क्वायरी जाताना इट हॅज टू बी डन फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट जावपाक जाय. ताजे जे खाती आसा, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, ताचे जे टीसीपी ताजे कडेन जे पोर्टफोलियो आसा, ह्या सगळ्यांची ताजी जावची. ह्या सगळ्यांची जांच जावची. हे प्रत्येक डिपार्टमेंटाची जावची आणि इट हॅज टू बी डन बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज. हाच्या मार्फत जावची आणि ताच्या पयलीं ताका फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट जर जावपाक जाय ही ताजी चौकशी, जाल्यार ताका पयलीं काडून उडोवचो आणि मागीर ताजी चौकशीचेर अपॉइंट करचो कोण एडवोकेट, आय मीन अ जज, अ रिटायर्ड जज फ्रॉम द हायकोर्ट. ही आमची आज मागणी आसा. ताणे आतापर्यंतच्यो ज्यो भानगडी आसात, रिक्रुटमेंट भानगड आसतली इन गव्हर्नमेंट, इन जीएमसी, अश्यो वेगवेगळ्यो ताज्यो आसा, सोडेक्सोच्यो आसतली, अश्यो खुबश्यो ताणें केल्ल्यो आसात ज्यो प्रूव्ह जावना म्हणटात. जाल्यार इन्क्वायरी करा न्ही, इन्क्वायरी बसयात आणि ताज्या मार्फत ताजे कितें तें उलगडो जनते समोर जावं न्ही. इनफॅक्ट आजच्या ह्या मागणेच्या जी हांच्यांनी केल्या बाय द मेडिकल फेटर्निटी, त्याचबरोबर हांव मागता की गव्हर्नमेंट एम्प्लॉई असोसिएशन जे आसा तांच्यांनी सुद्धा हाचेर सिरियसली तांच्यांनी घेवचें, एकठांय रावचे. तांचे जे युनियन आसा दे शूड कम टुगेदर आणि तांच्यांनी म्हाका दिसता इमिजिएटली फाल्यां ह्या विकाचो पयलो वर्किंग डे तेन्ना तांच्यांनी फाल्यां कितें तरी करपाक जाय बाय द गव्हर्नमेंट एम्प्लॉई असोसिएशन. कारण आज जर म्हाका फाल्यां तुका हे तत्वच आसा, आज जर म्हाका फाल्यां तुका तर तुम्ही युनिटी दाखयना जाल्यार म्हाका दिसता हे जे मिनिस्टर्स आनी आमदार आसा ते माजत वतले. हांची सत्ता जी आसा, कारण हे 33 जण जे आमी आसा म्हणून दाखयता 40 पैकी, त्यांची सत्ता जी आसा ही तकलेक मारिल्ली आसा ह्या लोकांच्या. ह्या करंट गव्हर्नमेंट जे आसा हांच्या तकलेक मारिल्ली आसा. एब्सोल्यूट मेजॉरिटी करप्ट एब्सोल्युटली म्हणटात. हांची तकली जी आसा हे टोटली करप्ट जाल्ली आसा आणि ह्या हातून ते कितें करतात आणि कितें उलयतात आणि कितें तांचे हालचाली आसा हे लोक जे आसा हे लोक पळयतात, पूण तांकां समजना की आमी कितें करतात ते. कारण
तांच्या दोळ्यासमोर सत्तेचो माज चडिल्लो आसा. आय इवन अपील टू द गोवन सिव्हिलियन्स, सिव्हिल सोसायटी, एनजीओज जे आम्ही वेगवेगळे